अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपलं SN1 मेकॅनिझम बाकी होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. मे बी अजून एक लेक्चर आपण घेऊ आणि आपण हे जे चॅप्टर आहे आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह याला संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर बेसिकली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय आहे आणि बाकी ज्या रिॲक्शन आपल्याला आज बघायचे आहेत त्यांच्यावरती आज जे आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत व्हिडिओला शेअर करत राहा. ठीक आहे. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा परत एकदा धन्यवाद. ठीक आहे. तर आपण ट्राय करू की चांगल्या पद्धतीने लेक्चर घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण सम टेक्निकल प्रॉब्लेम्स माझ्याकडती येत आहेत आता सध्या तरी. आपण बघू की नेमकं हे लेक्चर आपलं कसं होतं. ठीक आहे. तर SN1 मेकॅनिझम एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे. की SN1 मेकॅनिझम म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बेसिक तुम्हाला समजतं की जी रिॲक्शन आहे बेसिकली म्हणजे टेट्राब्युटिल ब्रोमाइड. आता हा जो दिसतोय तुम्हाला हा टेट्राब्युटिल ब्रोमाइड आहे. दॅट इज वॉट CH3 तुम्हाला दिलेला आहे, CBr तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे ही जी दिसते ही पूर्ण टेट्राब्युटिल ब्रोमाइड आहे. CH3ला जो ब्रोमीन अटॅच केलेला आहे तर हा टेट्राब्युटिल ब्रोमाइड. आणि जो हायड्रॉक्साईड आहे, ठीक आहे, हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH हा हायड्रॉक्साईड आयन आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर जी रिॲक्शन आहे यांच्यामधली दोघांमधली म्हणजे टेट्राब्युटिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साईड आयनच्या मधली रिॲक्शन, याच्यापासून आपल्याला टेट्राब्युटिल अल्कोहोल दिसतो. ठीक आहे. म्हणजे येणारा जो प्रोडक्ट आहे बेसिकली टेट्राब्युटिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साईड आयनमध्ये जेव्हा रिॲक्शन होते त्यावेळेस आपल्याकडे येतो टेट्राब्युटिल अल्कोहोल. बरोबर आहे. तर ही जी रिॲक्शन आहे बेसिकली ती फर्स्ट ऑर्डर कायनॅमॅटिक्सला फॉलो करते. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट ऑर्डर कायनॅमॅटिक्स म्हणजे की द रेट ऑफ जी रिॲक्शन आहे म्हणजे द रेट ऑफ दिस रिॲक्शन. बरोबर आहे. ही जी रिॲक्शन आहे तिची जी रेट आहे, ठीक आहे, हा डिपेंड करतो कॉन्सन्ट्रेशनवरती ऑफ, ठीक आहे, ओनली वन स्पेसिसवरती. ठीक आहे. कोणत्या फक्त एक स्पेसिसवरती तो डिपेंड करतो. म्हणून त्याला फर्स्ट ऑर्डर कायनॅमॅटिक्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? फर्स्ट ऑर्डर कायनॅमॅटिक्स. सो हिअर इफ वी गो थ्रू दॅट की हेन्स it is called a substitution nucleophilic unmolecular or unimolecular म्हटलं जातं. ठीक आहे. युनिमॉलिक्युलर SN1 रिॲक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यासाठीच म्हणजे ज्या वेळेस इथून जो टेट्राब्युटिल ब्रोमाइड इथून फॉर्म होतोय तुमचा बेसिकली दॅट इज द रेट ऑफ जी रिॲक्शन आहे डिपेंड करते कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओनली वन स्पेसिसवरती. सो त्याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो याला? हेन्स इट इज कॉल्ड अ सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक. ठीक आहे. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर SN1 म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? युनिमॉलिक्युलर SN1 रिॲक्शन. म्हणजे बेसिकली काय आहे? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन 1 ना. ठीक आहे. कारण SN1चा अर्थच तो आहे. यस, सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लिओफिलिक आणि U फॉर दॅट इज युनिमॉलिक्युलर. ठीक आहे ना. सो SN1 मेकॅनिझम आहे हे. ठीक आहे. हे कुठलं आहे? SN1 मेकॅनिझम आहे म्हणून त्याला आपण SN1 पण म्हणतो. आता इथे दिसतोय हा ही पूर्ण रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये टेट्राब्युटिल ब्रोमाइड घेतला गेला आहे आणि हा हायड्रॉक्साईड आयन आहे. ठीक आहे. तर जेव्हा यांच्यामध्ये रिॲक्शन होते इट कॅन गेट अस काय भेटतं आपल्याकडे? टेट्राब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे ना. काय हा? टेट्राब्युटिल अल्कोहोल. अँड ब्रोमीनचा जो आयन आहे तो बाहेर निघताना आपल्याला इथे दिसतो. ठीक आहे. मग असा जो टेट्राब्युटिल ब्रोमाइड आहे बेसिकली, ठीक आहे, हा जो टेट्राब्युटिल ब्रोमाइड आपण बघतोय, ठीक आहे, तर टेट्राब्युटिल ब्रोमाइड काय करतोय? रिॲक्ट्स विथ द हायड्रॉक्साईड आयन. ठीक आहे ना. काय करतोय? हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन करतो बाय अ 2 स्टेप मेकॅनिझम. किती स्टेपमध्ये रिॲक्शन करतो? 2 स्टेपमध्ये हा रिॲक्शन करतो. ठीक आहे. पहिली स्टेप म्हणजे स्लो स्टेप रिॲक्शन असते, दुसरी फास्ट स्टेप रिॲक्शन असते. ठीक आहे. काय असते? स्लो स्टेप अँड फास्ट स्टेप रिॲक्शन. तर ह्याच्यामध्ये बघा की जी स्लो स्टेप रिॲक्शन आहे बेसिकली ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. ठीक आहे. स्लो स्टेप रिॲक्शनमध्ये पहिले काय होतं? एकदम हळूवार जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. ठीक आहे. दॅट इज बिटवीन कोणाच्या मधला? कार्बन आणि ब्रोमीनमधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. अंडरगोज हा हेट्रोलायसिस. ठीक आहे. म्हणजे हा जो बॉन्ड दिसतोय कार्बन आणि हायड्रोजनमधला हा जो बॉन्ड आहे तर हा एकदम स्लोली ब्रेक होतो. ठीक आहे. त्याला स्लो स्टेप रिॲक्शन म्हटलं जातं और स्लो स्टेप मेकॅनिझम म्हटलं जातं. आणि दुसरं जे मेकॅनिझम आहे ते फास्ट स्टेप मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये काय होतं? बॉन्ड फॉर्म होतो, न्यू बॉन्ड फॉर्म होतो. कार्बन आणि OH म्हणजे हायड्रॉक्साईड आयनमध्ये बॉन्ड फॉर्म होतो. इट्स सेल्फ ऑन न्यूक्लिओफिलिक यूजनुसार दॅट इट्स इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म अ न्यू बॉन्ड. ठीक आहे. म्हणजे एक आहे स्लो स्टेप आणि दुसरी आहे फास्ट स्टेप. स्लो स्टेपमध्ये काय होतं? बॉन्ड ब्रेक होतो हळूवार. ठीक आहे. आणि दुसऱ्यामध्ये बॉन्ड काय होतो? फॉर्म होतो. ठीक आहे. तर मग जर पहिली स्टेपमध्ये रिॲक्शन तुम्ही बघितलं तर हा जो दिसतो टेट्राब्युटिल ब्रोमाइड आहे आपल्याकडे. तर स्लो स्टेपमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर बघा
ह्याच्यामधला हा जो दिसतोय हा एक इथे दिसतोय आणि हा दिसतोय इथे ब्रोमिनचा आयन फॉर्म होताना, बरोबर आहे. म्हणजे मग इथून जो बॉन्ड ब्रेक झाला, ठीक आहे, CH3 मधला जो बॉन्ड ब्रेक होतोय हा जो दिसतोय इथला बॉन्ड ब्रेकिंग होतोय, ठीक आहे. तर बॉन्ड ब्रेकिंगच्या वेळेस बघा इथे बॉन्ड फॉर्मेशन जे होतंय बेसिकली, ठीक आहे, तर हा बॉन्ड तुम्हाला ब्रेकिंग होताना दिसेल इथून, ठीक आहे. अँड देन आफ्टर दिस द ब्रोमिन आयन विल बी रिलीजेस. आणि सेकंड स्टेपमध्ये जर तुम्ही गेले तर इथे तुम्हाला दिसतंय आता हा जो दिसतोय सेकंड स्टेपच्या फीचरमध्ये इथून दिसतोय आता हा एक आहे, बरोबर. इथून बघा इथून हा हायड्रॉक्साईड आयन जेव्हा ॲड होतोय त्यावेळेस बघा तर हा CH3 CH4ची ही रिॲक्शन बनते, बरोबर आहे. तर एकामध्ये काय होत होतं तुमचं इथे जर तुम्ही बघितले तर हा काय करतोय बॉन्ड ब्रेक करतोय, इथे स्लो स्टेपमध्ये बॉन्ड ब्रेकिंग करतोय, ठीक आहे. जशी जशी जसा जसा बॉन्ड हा ब्रेक होतोय याच्यामधला काय होतोय याच्यामध्ये नवीन बॉन्ड फॉर्म होतोय यांच्यामधला, ठीक आहे. हा फास्ट स्टेप रिॲक्शनमध्ये फॉर्म होतो, ठीक आहे. म्हणजे काही सायलेंट फीचर पण आपल्याला दिले होते SN1 मेकॅनिझमचे, ठीक आहे. तर SN1 मेकॅनिझमचे जर सायलेंट फीचरचा विचार केला तर 2 स्टेप मेकॅनिझम आहे, ठीक आहे. एक स्लो आणि एक फास्ट होतं. हायड्रोलिसिस जे होतं कार्बन आणि जो आपला अल्किल हलाईडचा जो बॉन्ड आहे हलाईड जे असतं, तर ठीक आहे. सो अल्किल हलाईड जर आपण म्हटलं तरी पण चालून जाईल, ठीक आहे. जो आपला हायड्रोलिसिस ऑफ कार्बन जो आहे बॉन्ड जो फॉर्म होतो स्लो होतो, ठीक आहे. अँड रिव्हर्सिबल आहे. फर्स्ट स्टेप फॉर्म टू प्लेनर, ठीक आहे. कार्बोकेशन ऑफ इंटरमिजिएट कार्बन जो आहे, ठीक आहे, कार्बोकेशन याच्यामध्ये फॉर्म होतं. अँड अटॅच जो अटॅक आहे, ठीक आहे, हा जो आहे जो अटॅक दिसतोय तुम्हाला इट इज जो कार्बनचा बॉन्ड ब्रेक होतोय, ठीक आहे, स्लो स्टेपमध्ये, ठीक आहे. अटॅक ऑफ द न्यूक्लियोफिल, ठीक आहे, जे न्यूक्लियोफिलचे जे अटॅक्स आहे ऑन द कार्बोकेशन, ठीक आहे, ऑन द कार्बोकेशन इंटरमिडिएट इन द फास्ट स्टेप मेकॅनिझम, ठीक आहे. काय होतं आहे फास्ट सेकंड स्टेप टू फॉर्म अ प्रोडक्ट, ठीक आहे. हे काय करतं प्रोडक्ट फॉर्म करतं, बरोबर आहे. म्हणून व्हेन SN1 जी रिॲक्शन आहे, ठीक आहे, SN1 रिॲक्शन इज कॅरीड आउट ॲट अ कायरल कार्बन, ठीक आहे. कधी कॅरीड आउट होते ही कायरल कार्बन इन ॲन ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स द प्रोडक्ट फॉर्म इज नियरली, ठीक आहे, नियरली रेसेमिक असतो. कसा असतो रेसेमिक म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ अ कायरल मॉलिक्यूल बट इट हॅज नो नीट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलीही नीट ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. समजलं. मग 2 स्टेपची मेकॅनिझम आहे. पहिली आहे स्लो स्टेप मेकॅनिझम, दुसरी कशी येते फास्ट स्टेप मेकॅनिझम आहे, ठीक आहे. स्लो स्टेपमध्ये काय होतं बॉन्ड ब्रेक होतो आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन आपल्याला दिसते कार्बोकेशन इंटरमिजिएटमध्ये. अँड दुसरी आपल्याला दिसते फास्ट स्टेप रिॲक्शन ज्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतो, ठीक आहे, सो इंटरमिजिएटमध्ये. आणि तिसरा जर आपण त्याचा विचार केला तर इट्स काय हा कायरल कार्बनला आपल्याला दाखवतो, ठीक आहे. म्हणजे SN1 रिॲक्शन जी आहे कॅरीड आउट ॲट कायरल कार्बन, कुठे कॅरी आउट होते ही SN1 मेकॅनिझमची रिॲक्शन ही कायरल कार्बनवरती अटॅक्ट होते. कायरल कार्बन सगळ्यांना माहिती, मागच्या रिॲक्शन तुम्हाला बघितलं असेल किंवा लेक्चर्समध्ये तुम्हाला माहिती असेल की कायरल कार्बनला सगळे फंक्शन किंवा ॲटम्स जे असतात जे कार्बनला अटॅच असलेले जे ग्रुप्स आहेत किंवा फंक्शन्स आहेत किंवा ॲटम्स आहेत ते काय असायला पाहिजे वेगळे असायला पाहिजे, तो कायरल असतो. तर त्या कायरल कार्बनवरती ही रिॲक्शन कॅरीड आउट होते ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सला म्हटलं तर इट द प्रोडक्ट फॉर्म होतो काय असतो नियरली रेसेमिक असतो. रेसेमिक म्हणजे कसा असतो इट कन्सिस्ट ऑफ कायरल मॉलिक्यूल बट हॅज नो नीट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. सो नाव वी ट्राय टू अंडरस्टँड द फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग, ठीक आहे, SN1 आणि SN2 मेकॅनिझममधले जे फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, फॅक्टर्स काय अफेक्ट करतात, ठीक आहे, इन्फ्लुएन्सिंग आपल्याला त्यांच्यामध्ये बघायचं आहे की SN1 आणि SN2 मेकॅनिझमचे. तर याच्यामध्ये बघा की सगळ्यात पहिलं आहे तर नेचर ऑफ द सबस्टन्सचं नेचर कसं आहे, ठीक आहे. जर SN2चा विचार केला सबस्टन्सच्या नेचरबद्दल, ठीक आहे, तर ड्यू टू ट्रान्झिशन स्टेट, ठीक आहे, ट्रान्झिशन स्टेट माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे, आपण रिॲक्शन बघितले ते मागच्या लेक्चरमध्ये. तर बघा ड्यू टू ट्रान्झिशन स्टेट ऑफ SN2 मेकॅनिझम, ठीक आहे, SN2 मेकॅनिझमच्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये, ठीक आहे, कारण हा असतो पेंटा कॉर्डिनेट, काय असतो पेंटा कॉर्डिनेट, कारण 5 कॉर्डिनेट याच्यामध्ये असतात. ॲक्च्युअल कार्बनला किती बॉन्ड अटॅच असतात 4 असतात, पण ह्याच्यामध्ये काय असतात तुम्हाला ट्रान्झिशन स्टेटमध्ये पेंटा कॉर्डिनेट असतो, 5 बॉन्डिंग आपल्याला दिसतो. एक ब्रेक होतो स्लोली एक फॉर्म होतो, तर त्या केसमध्ये काय होतं इथे पेंटा कॉर्डिनेशन फॉर्म होऊन जातं. मग बघा की ड्यू टू ट्रान्झिशन स्टेट ऑफ द SN2 मेकॅनिझम इज पेंटा कॉर्डिनेट दॅट इज SN2 मेकॅनिझम जी आहे ही इज फेवरेबल. हे कशासाठी फेवरेबल आहे बघा, इज फेवरेबल इन प्रायमरी हलाईडसाठी. कशासाठी फेवरेबल आहे प्रायमरी हलाईडसाठी फेवरेबल आहे. अँड लिस्ट फेवरेबल खूप कमी फेवरेबल असेल तर ते
टर्शियरी हलाईडसाठी फेवरेबल आहे. म्हणजे प्रायमरी हलाईडसाठी फेवरेबल आहे, बट एकदम कमीत कमी फेवरेबल असेल तर ते टर्शियरी हलाईडसाठी फेवरेबल असतं. बरोबर आहे. दॅट इज लिस्ट फेवरेबल आहे टर्शियरी हलाईडसाठी. आणि जर SN1चा SN1 मेकॅनिझमचा आपण विचार केला तर त्या केसमध्ये आपल्याला समजतं की जे SN1 मेकॅनिझम आहे इट विल बी अ मोस्ट फेवरेबल इन टर्शियरी हलाईडसाठी. म्हणजे जे लिस्ट फेवरेबल होतं SN2मध्ये, ठीक आहे, तेच इथे येतं टर्शियरी हलाईडसाठी मोस्ट फेवरेबल. ठीक आहे. आणि लिस्ट फेवरेबल येतो तुमचा प्रायमरी याच्यामध्ये SN1मध्ये. ठीक आहे. तर मग हा जो केस आपल्याला समजतो हा काय बघा, ड्यू टू प्लेनर कार्बोकेशन इंटरमिडिएट इट फॉर्म अ SN1 रिॲक्शन. आपल्याला हे पण समजायचं आहे की कार्बोकेशन नेमकं काय असतं, सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर बघा की हे का बरं होतं बघा, की प्लेनर जो कार्बोकेशन इंटरमिडिएट आहे त्याच्यामुळे काय होतं, इट फॉर्म्स अ SN1 रिॲक्शनला फॉर्म करतं. ठीक आहे. तर मग जर आपण पुढे गेलो तर आपल्याला समजतं की बघा की ज्या वेळेस बघा हा जो आहे इथे जो दिसणार आहे, ठीक आहे, सो टर्शरी हलाईड जो आहे बेसिकली याच्यामधला, ठीक आहे, टर्शरी हलाईड अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बनते. ठीक आहे. म्हणजे की टर्शरी हलाईडमध्ये अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय SN1 मेकॅनिझम, व्हाईल प्रायमरी हलाईड जो आहे फॉलोज SN2 मेकॅनिझमला फॉलो करतो. बरोबर ना. म्हणजे काय की जो टर्शरी हलाईड आहे तो SN1ला फॉलो करतो. ठीक आहे. बरोबर आहे. कशाला, टर्शियरी हलाईड काय करतो, हा SN1 मेकॅनिझमला फॉलो करतो. आणि जो प्रायमरी हलाईड आहे तो SN2 मेकॅनिझमला फॉलो करतो. कसं आपल्याला समजतं हे, जर आपण इथे बघितलं नीट तर आपल्याला ह्याच्यावरून समजतं की इथे बघा ड्यू टू ट्रान्झिशन स्टेटमुळे काय आहे, SN2 मेकॅनिझम फेवरेबल कशासाठी आहे, प्रायमरी हलाईडसाठी. बरोबर आहे. SN2 आहे प्रायमरी हलाईडसाठी फेवरेबल आणि SN1 कशासाठी फेवरेबल आहे, टर्शरी हलाईडसाठी. बरोबर आहे. कशासाठी आहे, टर्शरी हलाईडसाठी. सो बिकॉज ऑफ दिस, ठीक आहे, याच्यामुळे काय होतं बघा की ड्यू टू दिस जो टर्शरी हलाईड आहे तो काय करतो, SN1 मेकॅनिझमला फॉलो करतो. आणि जो प्रायमरी हलाईड आहे बेसिकली कशाला फॉलो करतो, SN2 मेकॅनिझमला फॉलो करतो. अँड सेकंडरी हलाईड रिॲक्ट्स बाय आयदर ऑफ अ मेकॅनिझम. ठीक आहे. म्हणजे हा जो सेकंडरी हलाईड आहे तो बेसिकली इथे तर प्रायमरी आपण बोललो आणि टर्शरी आपण बोललो, पण व्हॉट अबाउट द सेकंडरी हलाईड. तर सेकंडरी हलाईड काय करतो, इट कॅन बी आयदर ऑफ अ मेकॅनिझमने रिॲक्शन करतो ऑर बाय अ मिक्स मेकॅनिझमला यूज करतो, SN1 और SN2 डिपेंडिंग अपॉन द एक्झॅक्ट कंडिशनवरती डिपेंड करतो. म्हणजे हे दोघं तर सांभाळून घेतात की टर्शरी हलाईड हा काय करतो, SN1ला सांभाळतो. ठीक आहे. आणि जो प्रायमरी आहे तो बेसिकली SN2ला सांभाळतो. पण व्हॉट अबाउट द सेकंडरी हलाईड. तर सेकंडरी हलाईड काय करतो, इट कॅन बी आयदर युजिंग मेकॅनिझम यूज करून घेतो, अदरवाईज दोघं मेकॅनिझमचं कॉम्बिनेशन यूज करून घेतो, म्हणजे मिक्स मेकॅनिझमला यूज करतो. हे काय करतं, डिपेंड करतं कशावरती, डिपेंड करतं एक्झॅक्ट कंडिशनवरती डिपेंड करतं की कंडिशन काय आहे त्याच्यानुसार ते काय करतो, हा हलाईडला रिॲक्ट करतो. बरोबर. तिथे रिॲक्शन हा करतो. ठीक आहे. याच्यामध्ये दुसरं आपल्याला बघायचं आहे की जो फेवरेबल आपण कंडिशन्स बघतोय, इन्फ्लुअन्स बघतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरं येतं न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ अ रिएजंट. बघा की न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ द रिएजंट एक्झॅक्टली काय आहे. त्याच्यामध्ये बघा की जो न्यूक्लियोफाईल आहे बेसिकली, ठीक आहे, काय न्यूक्लियोफाईल. तर न्यूक्लियोफाईल इज अ स्पेसीज आहे दॅट यूज इट्स म्हणजे बेसिकली जो न्यूक्लियोफाईल आपण म्हणतो त्याची जी इलेक्ट्रॉन पेअर असते, इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म अ बॉन्ड विथ अ कार्बन. बरोबर आहे. फॉर्म अ बॉन्ड विथ अ कार्बन म्हणजे तुम्हाला माहिती की इथे आपण काय करायचो, असे 2 इलेक्ट्रॉन्स असायचे, फ्री इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. तर हे काय आपला जो हा न्यूक्लियोफाईल आहे बेसिकली, ठीक आहे, अ न्यूक्लियोफाईल इज अ स्पेसीज दॅट यूज इट्स इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे ना. म्हणजे यांच्याकडे काय असतं, जो इलेक्ट्रोफाईल आहे बेसिकली त्याच्याकडे काय असते, एक इलेक्ट्रॉन पेअर असते आणि ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे तिचा तो यूज करतो. ठीक आहे. इट यूज इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म अ बॉन्ड विथ अ कार्बन. म्हणजे कार्बनसोबत बॉन्ड करण्यासाठी हा जो न्यूक्लियोफिल आहे बेसिकली काय करतो, इलेक्ट्रॉन पेअरचा यूज करतो. ठीक आहे. म्हणजे हा न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ द रिएजंटला दाखवतो. अँड दॅन अ मोर पॉवरफुल न्यूक्लियोफाईल जर असेल, ठीक आहे, एकदम खूप पॉवरफुल न्यूक्लियोफाईल असेल तर अट्रॅक्ट्स, ठीक आहे, अटॅक्स द सबस्ट्रेट फास्टरली. ठीक आहे ना. काय करतो मग तो, हा काय करतो, एकदम फास्टली रिॲक्ट करतो आणि फास्टली अटॅक करतो सबस्ट्रेट अँड फेवरेबल SN2 मेकॅनिझमचा यूज करून. ठीक आहे. काय करतो, फेवरेबल SN2 मेकॅनिझम्स. म्हणजे कशाचा फेवर घेतो, हा फेवर्स विथ द SN2 मेकॅनिझम्स. ठीक आहे. इट कॅन बी फेवर्स विथ द SN2 मेकॅनिझम. अँड देन
द रेट ऑफ SN1 मेकॅनिझम जे आहे बेसिकली, ठीक आहे, द रेट ऑफ SN1 मेकॅनिझम इज इंडिपेंडेंट करतं, हे डिपेंड करत नाही ऑन द नेचर ऑफ द न्यूक्लियर फाईलवरती, ठीक आहे. म्हणजे इथे तर बेसिकली SN2 मेकॅनिझम चालून जातं, कारण का पॉवरफुल न्यूक्लियोफिल असेल तर एक SN2 मेकॅनिझमला यूज करून घेणार आहे. बट इफ द रेट ऑफ SN1 मेकॅनिझम जे आहे बेसिकली, म्हणजे इथे रेट जे आहे ते SN2 वरती डिपेंड करतं, पण इथलं जे रेट ऑफ SN1 मेकॅनिझम आहे, ठीक आहे, द रेट ऑफ SN1 मेकॅनिझम जे बेसिकली आपण म्हणतो इट कॅन बी इंडिपेंडंट ऑफ द नेचर ऑफ द न्यूक्लियोफिल, ठीक आहे. हे न्यूक्लियोफिलच्या नेचरवरती डिपेंड करत नाही. इट वेट, हा काय करतो, वेट करतो टिल द कार्बोकेशन इंटरमिडिएट इज फॉर्म, ठीक आहे. म्हणजे हा कितपत वेट करतो की जे कार्बोकेशन इंटरमिडिएट आहे ते बेसिकली फॉर्म व्हायला पाहिजे अँड देन रिॲक्ट फास्ट विथ इट, त्याच्यानंतर तो त्याच्यासोबत काय करतो, फास्टली रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करतो. नीट समजतं आहे का सगळ्यांना की काय करतो आहे बघा. हा जो रेट ऑफ SN1 मेकॅनिझम आहे हा कशावरती डिपेंड करत नाही, इट इंडिपेंडंट ऑफ द नेचर ऑफ न्यूक्लियोफिल, ठीक आहे. हा न्यूक्लियोफिलच्या नेचरवरती डिपेंड करत नाही. इट वेट, ठीक आहे, हा कशावरती वेट करतो, इट वेट द कार्बोकेशन इंटरमिडिएटचा वेट करतो अँड देन इट कॅन बी रिॲक्ट फास्टली विथ इट, मग तो काय करतो त्याच्यासोबत फास्टली रिॲक्शन करतो. देन व्हॉट इज दॅट इंटरमिडिएट, म्हणजे कार्बोकेशन इंटरमिडिएट आपल्याकडे परत शब्द येतो ना. हे कार्बोकेशन इंटरमिडिएट एक्झॅक्टली का असतो, तर कार्बोकेशन इंटरमिडिएट मग म्हणजे बघा की कार्बोकेशन इज आहे काय, हा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे, काय हा एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे अँड इंटरमिडिएट, ठीक आहे, इंटरमिडिएट दॅट हॅज अ कार्बन ॲटम, ठीक आहे, लक्षात घ्या, कार्बन ॲटम बिअरिंग अ पॉझिटिव्ह चार्ज. कार्बन ॲटम काय करतो, तुमचा पॉझिटिव्ह चार्जला कॅरी करतो, ठीक आहे. कार्बन ॲटम बिअरिंग अ पॉझिटिव्ह चार्ज अँड 3 बॉन्ड्स इन्स्टेड ऑफ 4, ठीक आहे ना. म्हणजे बघा की एक पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करायचा आणि जिथे 4 बॉन्ड असायला पाहिजे होते तिथे 3च बॉन्डला कॅरी करतो, ठीक आहे. 3 बॉन्ड इन्स्टेड ऑफ 4, ठीक आहे. मग ह्या केसमध्ये काय होतं बघा, सिन्स द चार्ज, ठीक आहे, चार्ज कार्बन म्हणजे जो C+ आहे कार्बनचा प्लस, ठीक आहे, सिन्स द चार्ज कार्बन ॲटम डज नॉट सॅटिस्फाईड द ऑक्टेट रूल, ठीक आहे ना. कशामुळे काय होतं बघा, पॉझिटिव्ह चार्जला कॅरी करतो आणि 3च बॉन्डला कॅरी करतो अँड बिकॉज ऑफ दिस हे ऑक्टेट रूलला फॉलो करत नाही, सॅटिस्फाईड करत नाही. इट इज अनस्टेबल, हा काय असतो मग, अनस्टेबल असतो. देअरफॉर हायली रिॲक्टिव्ह असतो, हा काय असतो, हायली रिॲक्टिव्ह असतो. याला काय म्हटलं होतं, कार्बोकेशन इंटरमिडिएट म्हटलं होतं, याला काय म्हटलं होतं, कार्बोकेशन इंटरमिडिएट. सो इट कॅन बी यूज अ कार्बोकेशन इंटरमिडिएट. म्हणजे बघा मग जिथे हा काय नेचर ऑफ न्यूक्लियोफिलवरती डिपेंड करणार नाही, मग SN1 मेकॅनिझम काय करतो, याची जी रेट ऑफ रिॲक्शन कशावरती डिपेंड करते, कार्बोकेशन इंटरमिडिएटवरती डिपेंड करते, त्याचा वेट करतो अँड देन इट कॅन बी रिॲक्ट फास्टली, ठीक आहे, कारण हा अनस्टेबल होऊन जातो या कंडिशनमध्ये. समजतं सगळ्यांना. मग बघा पुढे इथे बघा दिसतंय तुम्हाला की सॉल्वंट पोलॅरिटी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, सॉल्वंट पोलॅरिटी. तर बेसिकली जी सॉल्वंट पोलॅरिटी आपण म्हणतो, SN1 मेकॅनिझम जे आहे बेसिकली प्रोसीड व्हाया, ठीक आहे. हे बघा हे कशा थ्रू प्रोसीड करतं बघा, फॉर्मेशन ऑफ कार्बोकेशन इंटरमिडिएट, ठीक आहे. हे कशा थ्रू, जे SN1 मेकॅनिझम जे कशा थ्रू प्रोसीड करतं, हे कार्बोकेशन इंटरमिडिएट थ्रू प्रोसीड करतं बेसिकली. कारण आपल्याला माहिती इट कॅन बी फास्टली रिॲक्ट, ठीक आहे, काय करतो तो तिथे फास्टली रिॲक्ट करतो, म्हणून तो बेसिकली काय करतो, कशाचा, कार्बोकेशन इंटरमिडिएटचा वेट करतो अँड देन इट कॅन बी फास्टली रिॲक्ट. सो SN1 मेकॅनिझम प्रोसीड कशा थ्रू करणार आहे, कार्बोकेशन इंटरमिडिएट थ्रू प्रोसीड करतं. अँड सॉल्वेशन जे आहे बेसिकली, सॉल्वेशन पण सांगतो बेसिकली सॉल्वेशन काय असतं, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, सांगतोय मी तुम्हाला परत एकदा, ठीक आहे. तर सॉल्वेशन म्हणजे काय, हा जो बेसिकली सॉल्वेशन आहे बरोबर, कार्बोकेशन जे आहे इज रिलेटिवली, ठीक आहे, कार्बोकेशन इज रिलेटिवली पुअर अँड सॉल्वेशन ऑफ अन आयन इज इम्पॉर्टंट, ठीक आहे ना. म्हणजे बघा या केसमध्ये काय होतं आहे की सॉल्वंट पोलॅरिटी, कारण आपण बघतोय ना वेगवेगळ्या कंडिशन्स, तर हे तिसरं आहे आपल्याकडे C, तर सॉल्वंट पोलॅरिटीमध्ये याच्यामध्ये काय होतं की जे सॉल्वेशन आहे बेसिकली, ठीक आहे, कार्बोकेशनचं काय इज रिलेटिवली पुअर असतं, ठीक आहे. कार्बोकेशनचं जे काय सॉल्वेशन काय असतं बेसिकली पुअर असतं अँड सॉल्वेशन ऑफ अन आयन इज इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सॉल्वेशन ऑफ आयन काय मोस्ट इम्पॉर्टंट असतं. म्हणजे बेसिकली सॉल्वेशन काय असतं मग, की सॉल्वेशन म्हणजे बघा इट इज अन इंटरॅक्शन आहे बेसिकली, काय इंटरॅक्शन आहे ऑफ अ सोल्यूट, ठीक आहे. कशाचं इंटरॅक्शन आहे, सोल्यूटचं आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन आहे. सॉल्वेशन काय कशाला म्हटलं आता, इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट
विच लीड्स टू स्टॅबिलायझेशन. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं, स्टॅबिलिटी येते सोल्युशनमध्ये. सो ऑफ द सोल्यूट स्पेसिस इन द सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशनमध्ये कशाला स्टॅबिलिटी येते, बेसिकली सोल्यूटची स्टॅबिलिटी येते. ठीक आहे, सो वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड अगेन, इट इज अ इंटरॅक्शन ऑफ द सोल्यूट. ठीक आहे, आणि सॉल्वंटचं इंटरॅक्शन आहे विच लीड्स टू स्टॅबिलायझेशन. ठीक आहे, काय करतं, हे स्टॅबिलायझेशनला लीड करतं ऑफ द सोल्यूट स्पेसिस इन द सोल्युशन. ठीक आहे, सोल्युशनमध्ये त्याला सॉल्वेशन म्हटलं होतं. मग बघा की मग जो SN1 मेकॅनिझम आपण म्हणजे पूर्ण बघतो इथे बघा की सॉल्वेशन काय आहे, बेसिकली हे कार्बोकेशन इज रिलेटिवली पुअर असतं. ठीक आहे, कार्बोकेशनमध्ये जे सॉल्वेशन आहे ते बेसिकली काय असतं, पुअर असतं. अँड सॉल्वेशन आयन काय असतं, हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, काय इम्पॉर्टंट आहे. सो अनायन जे आहेत, ठीक आहे, अनायन्स आहेत आर सॉल्वेंट. ठीक आहे, सॉल्वेटेड. ठीक आहे, हे जे अनायन्स आहेत बेसिकली आर सॉल्वेटेड बाय द हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्वंट. ठीक आहे ना, बरोबर आहे. काय असतात, हे जे अनायन्स आहेत आर सॉल्वेटेड, काय करतात, सॉल्वंट दाखवतात, म्हणजे सॉल्वेशन दाखवतात. बघा की अनायन्स आर सॉल्वेटेड बाय हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्वंट. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग कसं, दॅट इज प्रोटिक सॉल्वंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, प्रोटिक सॉल्वंट्स. ठीक आहे, म्हणजे द SN1 रिॲक्शन जी आहे प्रोसीड मोर रॅपिडली इन पोलर प्रोटिक सॉल्वंट. ठीक आहे, जर पोलर प्रोटिक सॉल्वंट्स असतील, पोलर प्रोटिक सॉल्वंट्स म्हणजे कोणते, अनायन्स जे अनायन्स आहेत आर सॉल्वेटेड बाय हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्वंट्स. ठीक आहे ना, बरोबर आहे. जे अनायन्स आर सॉल्वेटेड, जे सॉल्वेशन दाखवतात, सॉल्वेशन होतात. ठीक आहे, जे सॉल्वेटेड असतात त्यांच्यामध्ये सॉल्वेशन होतं बेसिकली. ठीक आहे, जे अनायन्स आर सॉल्वेटेड बाय अ हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्वंट, ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो त्याच्यामध्ये जे अनायन्स लागतात ते असतं आपलं प्रोटिक सॉल्वंट. काय असतं, आपलं प्रोटिक सॉल्वंट. अँड SN1 जी रिॲक्शन आहे बेसिकली कशा थ्रू प्रोसीड करते, ही इट कॅन बी प्रोसीड मोर रॅपिडली फास्टली इन पोलर प्रोटिक सॉल्वंट थ्रू काय करते, ही जास्त फास्टली काय करते, प्रोसीड करते. सो पोलर प्रोटिक सॉल्वंट म्हणजे बेसिकली पोलर प्रोटिक सॉल्वंट्स आर युजली डिक्रीजेस द रेट ऑफ SN2 रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजे हे जे पोलर प्रोटिक सॉल्वंट्स असतात हे SN2 मेकॅनिझम म्हणजे SN2ची जी रिॲक्शन होते तिला काय करतो, तिचा रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीज करून देतो. म्हणजे इट कॅन बी स्लो प्रोसेस. ठीक आहे, इथे काय होते, SN2मध्ये ही स्लो प्रोसेस होऊन जाते. बरोबर, हे कोण करतं, पोलर प्रोटिक सॉल्वंट्स करतात. ठीक आहे, सो दॅट जे पोलर सॉल्वंट्स आहेत बेसिकली, ठीक आहे, पोलर सॉल्वंट स्टॅबिलायझेस अ न्यूक्लियोफिल. ठीक आहे, काय करतात, हे न्यूक्लियोफिलची स्टॅबिलिटी राखून ठेवतात बाय अ सॉल्वेशन, म्हणजे सॉल्वेशन थ्रू जे पोलर सॉल्वंट्स असतात हे काय करतात, स्टॅबिलिटी रोखून ठेवतात. कोणाची, न्यूक्लियोफिलची स्टॅबिलिटी रोखून ठेवण्याचं काम करतात. सो दॅट इज इट कॅन बी दज आपले जे सॉल्वंट आहेत डिॲक्टिवेट्स द न्यूक्लियोफिल बाय अ स्टॅबिलायझिंग इट. ठीक आहे ना, बरोबर आहे. मग काय करतात, असे जे सॉल्वंट आहेत बेसिकली जे सॉल्वंट आहेत डिॲक्टिवेट्स काय होतात, डिॲक्टिवेट होतात द न्यूक्लियोफाईल जे आहे बेसिकली, जे न्यूक्लियोफाईल आपण म्हणतोय बाय स्टॅबिलायझिंग इट. ठीक आहे, काय केलं जातं, त्याला म्हणजे त्याच्यामध्ये एक स्टॅबिलिटी आणून दिली जाते. ठीक आहे, सो नाव वी डिस्कस अबाउट द एलिमिनेशन रिॲक्शन अगेन. ठीक आहे, की आपला पुढचा जो टॉपिक आहे इट कॅन बी अ एलिमिनेशन रिॲक्शनचा टॉपिक आहे. तर एलिमिनेशन रिॲक्शन बेसिकली काय असते, याच्यामध्ये बघितलं तर हॅलोकार्बोजन म्हणजे डिहायड्रोहॅलोजिनेशनची प्रोसेस असते. ही कुठली प्रोसेस आहे तुमची, याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर बोलायचं म्हटलं, म्हणजे पूर्ण एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले येते डिहायड्रोहॅलोजिनेशन. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हायड्रोजन हॅलोजनची रिॲक्शन आहे बेसिकली, पण कशी आहे, डिहायड्रोहॅलोजिनेशनची रिॲक्शन आहे. ठीक आहे, सो व्हेन अल्किल हलाइड, बघा जेव्हा हे जे अल्किल हलाइड आहेत बेसिकली हॅविंग ॲट लिस्ट, ठीक आहे, हॅविंग ॲट लिस्ट 1 बीटा हायड्रोजन. ठीक आहे, बघ, ठीक आहे, जे अल्किल हलाइड आहेत बेसिकली त्या अल्किल हलाइडमध्ये, ठीक आहे, व्हेन अल्किल हलाइड हॅव ॲट लिस्ट, ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय असायला पाहिजे, एक बीटा हायड्रोजन असायला पाहिजे. इज बॉइल्ड विथ, काय केला तो, बॉईल केला जातो कोणासोबत, अल्कोहोलिक. ठीक आहे, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. म्हणजे जो अल्किल हलाइड असा अल्किल हलाइड आहे ज्याच्यामध्ये बीटा हायड्रोजन आहे, ठीक आहे, त्याला कोणासोबत बॉईल केलं जाईल, पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या अल्कोहोलसोबत काय केलं जाईल, बॉईल केला जाईल. सो बिकॉज ऑफ दिस इट अंडरगोज अ एलिमिनेशन. ठीक आहे, हा काय करतो, एलिमिनेट करतो, एलिमिनेशन दाखवतो. कोणाचं एलिमिनेशन दाखवतो, इट अंडरगोज एलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ॲटम. कोणाचं, हायड्रोजन ॲटमचा हायड्रोजन ॲटमला काय करतो, एलिमिनेट करतो. काय फॉर्म करतो, बीटा कार्बन. ठीक आहे, फॉर्म काय करतो, बीटा कार्बन. अँड
हॅलोजन ॲटम फॉर्म अ अल्फा कार्बन, ठीक आहे. आणि हॅलोजन काय फॉर्म करतात, अल्फा कार्बनला फॉर्म करतात. म्हणजे याच्यामुळे काय होतं, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ ॲन अल्कीन, काय फॉर्म होऊन जातो, अल्कीन, म्हणजे डबल बॉन्ड फॉर्म होतो कार्बनच्या मध्ये, ठीक आहे. समजतंय का. मग इथे जो असणारा काय, याच्यामध्ये काय होतं, एलिमिनेशन कोणाचं होणार आहे, हायड्रोजनचं, आणि काय फॉर्म होतो, बीटा कार्बन. आणि जो हॅलोजन आहे बेसिकली, हायड्रोजन एलिमिनेट होतो, बीटा कार्बन बनतो, ठीक आहे. आणि हॅलोजन एलिमिनेट होतो, तो काय फॉर्म करतो, अल्फा कार्बनला फॉर्म करतो. आणि ह्या दोघांचा रिझल्ट काय फॉर्म होतो, फॉर्मेशन ऑफ ॲन अल्कीन फॉर्म होतो, ठीक आहे. दोघांमुळे काय फॉर्म होणार आहे, अल्कीन फॉर्म होणार आहे. कशामध्ये, अल्किल हलाइड, ठीक आहे, ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 बीटा हायड्रोजन आहे. तर तुम्हाला बीटा हायड्रोजन आणि अल्फा हायड्रोजन पण मी सांगायला पाहिजे, म्हणजे सॉरी, बीटा हायड्रोजन और बीटा कार्बन, ठीक आहे. बीटा हायड्रोजन और बीटा कार्बन बेसिकली काय असतं, तर मग बघा की बीटा कार्बन आणि अल्फा कार्बन नेमका काय असतो, की जो अल्फा कार्बन आहे बेसिकली, ठीक आहे, अल्फा कार्बन म्हणजे इज द फर्स्ट कार्बन, ठीक आहे, हा पहिला कार्बन असतो दॅट अटॅच टू अ फंक्शनल ग्रुप, म्हणजे ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, पहिला कार्बन, त्याला अल्फा कार्बन म्हटलं जाईल. आणि त्याच्यानंतरचा येणारा असतो तुमचा बीटा कार्बन, ठीक आहे. त्याच्यानंतरचा काय होतो, तुमचा बीटा कार्बन. म्हणजे बघा इथे रिॲक्शन दिसते, दिस रिॲक्शन इज कॉल्ड अ बीटा एलिमिनेशन रिॲक्शन म्हटलं तर. ही जी खाली रिॲक्शन दिसते तुम्हाला, बीटा एलिमिनेशनची रिॲक्शन आहे. ॲज इट इव्हॉल्व्स, ठीक आहे, ॲड इज इन्व्हॉल्व्स एलिमिनेशन ऑफ ॲन हायड्रोजन, ठीक आहे. एलिमिनेट काय करतो, हॅलोजनला एलिमिनेट करतोय, अँड अ बीटा हायड्रोजन ॲटम, ठीक आहे. काय करतो, इथे बीटा हायड्रोजन ॲटम फॉर्म होताना तुम्हाला दिसून जातो. आता इथे दिसतोय, इथे हा आहे तुमचा बीटा आणि हा आहे अल्फा. तर इथे हॅलोजन अल्केन अटॅच आहे बघा, तर हा एक बेस आहे बी, ठीक आहे. सो याच्या थ्रू बघा, हा जो आहे बीटा आणि हा अल्फा आहे, ठीक आहे. तर यांच्यामध्ये बघा, हा पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा अल्कोहोल यांनी घेतलेला आहे, ठीक आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा अल्कोहोल घेतल्यानंतर बघा ते काय बनतं आहे बघा, हा बघा याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे हा अल्किनला फॉर्म करतोय, काय फॉर्म करतोय, डबल बॉन्ड, कार्बन कार्बन म्हटलं डबल बॉन्ड. आणि B+Hला एक घेऊन जातोय, ठीक आहे. हायड्रोजन एक चालला गेला आहे. आणि हा जो हॅलोजनचा आयन बघतोय, दिसतोय तुम्हाला एक, तर हा काय बेसिकली, हा सेकंडरीला आपल्याला अल्कोहोल दाखवतो तिथे, बरोबर. सो दॅट ॲज हॅलोजन जो आहे, ठीक आहे, म्हणजे जो हायड्रोजन आणि हॅलोजन आहे, ठीक आहे, बरोबर आहे. ॲज हायड्रोजन आणि हॅलोजन इज रिमूव्ड, ठीक आहे, जसे हायड्रोजन आणि हॅलोजन हे रिमूव्ह होतात इन दिस रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये इट ऑल्सो नोन ॲज अ डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हटलं जातं, बरोबर आहे. म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होण्याची प्रोसेस कुठे, बीटा आणि अल्फा कार्बनमध्ये, त्याला म्हटलं जातं डिहायड्रोहॅलोजिनेशन, ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं, डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हटलं जातं. सो दॅट इफ देअर आर 2 और मोर नॉन, ठीक आहे, बघा की जर 2 किंवा 2पेक्षा जास्त नॉन इक्विव्हॅलंट, जर नॉन इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन असतील, ठीक आहे, काय असतील, बीटा हायड्रोजन असतील. सो ॲटम इन अ हलाइड, ठीक आहे, कशामध्ये, हलाइडमध्ये असायला पाहिजे. दॅन दिस रिॲक्शन गिव्ज अ मिक्सचर ऑफ प्रोडक्टचं मिक्सचर देतं, काय देतं, हे प्रोडक्टचा मिक्सचर देतं. सो इफ देअर आर 2 और मोर नॉन इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन जर असतील, सो ॲटम इन अ हलाइडमध्ये असणारा जो ॲटम आहे, दॅन दिस रिॲक्शन गिव्ज अ मिक्सचर ऑफ प्रोडक्टचं मिक्सचर देतं. फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर इथे बघा, ते तुम्हाला दिसतंय की हा 2 ब्रोमोब्युटेन आहे, ठीक आहे. काय 2 ब्रोमोब्युटेन, हा दिसतोय, हा 2 ब्रोमोब्युटेन आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 हायड्रोजन असेल, म्हणजे हा दिसतोय बीटा हायड्रोजन आहे, ठीक आहे. आणि हा अल्फा कार्बन दिसतो इथे, ठीक आहे. मग यांच्यामध्ये बघा काय बेसिक फॉर्म होत आहे, जो 2 ब्रोमोब्युटेन आहे, ठीक आहे, हा दिसतोय, हा 2 ब्रोमोब्युटेन आहे, 2 नंबरवरती ब्युटेन आहे. तर इथून 1 2 3 4, ठीक आहे, 4 ब्युटेन झाला. ब्रोमिन 2 नंबरवरती अटॅच आहे म्हणून 2 ब्रोमोब्युटेन झाला, ठीक आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणून ए लावला, ठीक आहे, ANE लावला. मग बघा इट इज 2 ब्रोमोब्युटेन ऑन हिटिंग, ठीक आहे, जेव्हा हीट केला तर 2 ब्रोमोब्युटेनला, हा हीटचा सिम्बॉल आहे बघा, डेल्टा इथे यूज केला आहे, विथ अल्कोहोलिक पोटॅशियम, ठीक आहे. इथे अल्कोहोलिक पोटॅशियम लिहायला पाहिजे होता, ठीक आहे. सो देअर इज नॉट अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ठीक आहे, इट्स ऑल राईट, ठीक आहे. अल्कोहोलिक पोटॅशियम सोबत त्याची रिॲक्शन होते, गिव्ज अ मिक्सचर ऑफ, काय देतो बघा, हा मिक्सचर कसा देतो, But1 देतो. आता हा बघा, हा पहिल्या नंबरवरती बॉन्ड आहे म्हणून, ठीक आहे, म्हणून त्याला But1 लिहिला याने, ठीक आहे. डबल बॉन्डला ENEला दाखवलं फर्स्ट नंबरवरती, सेकंड नंबरवरती ए पण आहे, ट्वाईस इन दाखवलेला आहे, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, हा पहिला बीटा1 आहे हायड्रोजनचा, हा दुसरा बीटा1 आपल्याला दिसतोय. सो व्हॉट इज दॅट, इट कॅन बी इफ देअर आर 2 और मोर नॉन इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन जर नॉन इक्विव्हॅलंट असतील, सो ॲटम
हलाईडमध्ये, दॅन दिस रिॲक्शन गिव्ज अ मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. तर हे काय दिसतं तुम्हाला, हे प्रोडक्टचं मिक्सचर आपल्याला दिसतं इथे. ठीक आहे, दॅट इज लॉस ऑफ β2 हायड्रोजनला लॉस करतो आणि हा β1ला लॉस करताना आपल्याला दिसतो. सो जी डिहायड्रोहॅलोजिनेशनची जी बेसिक रिॲक्शन आपल्याला समजते, द प्रेफर्ड, ठीक आहे, द प्रेफर्ड प्रोडक्ट, ठीक आहे, द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्कीन, ठीक आहे, इज दॅट अल्कीन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल्स. ठीक आहे, विच हॅज अ ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल्स. म्हणजे बघा, जो हॅलोजिनेशन आहे बेसिकली, ठीक आहे, रिॲक्शन आहे, द प्रेफर्ड प्रोडक्ट जो आहे, ठीक आहे, जो प्रेफर्ड प्रोडक्ट आपण म्हणतोय, ठीक आहे, काय प्रेफर्ड प्रोडक्ट आपण म्हणतो, दॅट प्रेफर्ड प्रोडक्ट विल बी दॅट इज दॅट अल्केन, ठीक आहे, इज दॅट अल्केन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप. ठीक आहे, ज्या अल्किला म्हणजे दॅट इज हा प्रेफर प्रोडक्ट म्हणजे कुठे असतो बघा, जो अल्कीन आहे, ठीक आहे, विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप. ठीक आहे, म्हणजे ज्या अल्केनमध्ये, ठीक आहे, ज्या अल्केनमध्ये ग्रेटर नंबर ऑफ तुमचे अल्किलचे ग्रुप्स असतील अटॅच टू द डबल बॉन्ड, ठीक आहे, जे डबल बॉन्डला अटॅच असतील, सो दॅट इज नथिंग बॉट अ प्रेफर्ड प्रोडक्ट त्याला म्हटलं जातं. बरोबर आहे. तर वरच्या केसमध्ये तुम्हाला दिसतोय ब्यूटटोइन जो आहे तो प्रेफर्ड प्रोडक्ट आहे. म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला BRED2 याच्यामध्ये बघा हा दिसतोय, तर ग्रेटर नंबर ऑफ काय दिसतात तुम्हाला अल्किल ग्रुप्स आहेत. आता इकडचा पण इथे पण आहे, इथे एकच ग्रुप आहे ना, बरोबर, एकचला अटॅच आहे, पण इकडचा काय तुमचा 2 यांना अटॅच तुम्हाला दिसतोय. तर म्हणून काय केलं गेलं, जो हायड्रोहॅलोजिनेशन होता, जी रिॲक्शन होते, प्रेफर्ड प्रोडक्ट जो इथे फॉर्म होतोय, दॅट विल बी अन अल्कीन विच हॅज अ ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच टू द डबल बॉन्ड. ठीक आहे, सो हेअर इज दॅट वी कॅन गो थ्रू अँड दॅट इज अ सेझेफ एलिमिनेशन काय असतं बेसिकली इज प्रेफर्ड. सेझेफ एलिमिनेशन कधी प्रेफर केलं जातं बघा, की फॉर्मेशन ऑफ एन मोर हायली स्टॅबिलाइज्ड. ठीक आहे, म्हणजे जेव्हा मोर हायली स्टॅबिलाइज्ड अल्केन फॉर्म होतो ड्युरिंग एलिमिनेशन रिॲक्शनच्या वेळेस, ते असतं आपलं सेझेफ्स एलिमिनेशन. ठीक आहे, काय असतं हे सेझेफ्स एलिमिनेशन ते बेसिकली म्हटलं जातं. नाव वी गो थ्रू अबाउट रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्सची रिॲक्शन. ठीक आहे, तर आपल्याला आता बघायची ॲक्टिव्ह मेटलची रिॲक्शन. तर ॲक्टिव्ह मेटलची रिॲक्शन बघा, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, की दॅट इज जे ॲक्टिव्ह मेटल्स असतात, जसे आपले सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅडमियम आहे, तर हे असतात आपले ॲक्टिव्ह मेटल्स. काय असतात हे ॲक्टिव्ह मेटल्स. सो रेडायली जर आपण सहज विचार केला तर कंबाईन विथ अल्किल क्लोराईड. ठीक आहे, हे कशासोबत कॉम्बिनेशन दाखवतात, अल्किल क्लोराईडसोबत काय दाखवतात, त्यांचं कॉम्बिनेशन दाखवतात. सो असे जे ॲक्टिव्ह मेटल्स आपण बघतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण याचा विचार केला तर बघा, की ब्रोमाइड जो आहे आणि आयोडाईड्स आहेत. ठीक आहे, ब्रोमाइड्स आणि आयोडाईड टू फॉर्म, ठीक आहे, हे काय करतात, फॉर्म करतात कंपाऊंडला फॉर्म करतात, ज्याच्यामध्ये कंटेनिंग कार्बन मेटल बॉन्ड असतो. कसं काय असतो याच्यामध्ये, कार्बन मेटल बॉन्ड्स असतात. दीज आर नोन ॲज यांना काय म्हटलं जातं बघा, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. काय म्हटलं त्यांना, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. म्हणजे बेसिकली इथे जो ब्रोमाइड आहे आणि आयोडाईड्स आहेत, हे काय करतात, कंपाऊंड फॉर्म करतात. त्याच्यामध्ये काय कार्बन मेटल्स आहेत, कार्बन आणि मेटलमध्ये काय बॉन्ड आहे, तर यांना म्हटलं जाईल ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. काय म्हटलं जाईल, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर विचार केला रिॲक्शनमध्ये, ॲक्टिव्ह मेटलची जी रिॲक्शन होते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मॅग्नेशियमची जी रिॲक्शन आहे बेसिकली. ठीक आहे, तर ही जी मॅग्नेशियमची रिॲक्शन आहे, वेन अल्किल हलाईड, बघा, जेव्हा हा अल्किल हलाईड आहे इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम. ठीक आहे, अल्किल हलाईडला कोणासोबत रिॲक्शन करायची आहे, मॅग्नेशियमसोबत रिॲक्शन करायची. कशामध्ये, इन ड्राय इथर. ठीक आहे, कशामध्ये, ड्राय इथर सॉल्वंटमध्ये. ठीक आहे, ड्राय इथरचं आपल्याकडे सॉल्वंट आहे त्याच्या थ्रू. ठीक आहे, इट गिव्ज अल्किल मॅग्नेशियम. काय दाखवतो हा, अल्किल मॅग्नेशियम हलाईड दाखवतो, विच इज नोन ॲज ग्रिगार्ड रिएजंट. त्याला काय म्हटलं जातं, ग्रिगार्ड रिएजंट म्हटलं जातं. म्हणजे बघा, बेसिकली आपण जे शिकतोय की अल्किल हलाईडची काय करतोय, ट्रीटमेंट करतोय मॅग्नेशियमसोबत. ठीक आहे ना, सो अल्किल हलाईड विल बी ट्रीटेड विथ मॅग्नेशियम, काय ड्राय इथरचा सॉल्वंट आपण यूज केला. ठीक आहे, अँड इट गिव्ज काय देतोय हा, अल्किल मॅग्नेशियम हलाईडला देतोय. म्हणजे इट इज ऑल्सो नोन ॲज, म्हणजे इट इज नोन ॲज ऑर इट इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. म्हणजे बेसिकली बघा, हा जो दिसतोय तुम्हाला अल्किल हलाईड आहे, ठीक आहे, हा मॅग्नेशियम आहे आणि हा ड्राय इथरचा यूज केला गेला. ठीक आहे, काय ड्राय इथर आहे. सो ड्राय इथरसोबत हा दिसतोय तुम्हाला, तर हा तुम्हाला समजत असेल की हा अल्किल मॅग्नेशियम हलाईड देतोय. ठीक आहे, हा दिसतोय तुम्हाला, हा अल्किल मॅग्नेशियम हलाईड आहे, म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट्स आहेत. तर हे जे ग्रिग्नार्ड्स रिएजंट्स आहेत बेसिकली इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. हे काय आहेत, मोस्ट रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहेत, व्हेरी रिॲक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. दे रिॲक्टिव्ह, ओके, दे रिॲक्टिव्ह विथ कंपाऊंड्स कंटेनिंग, कोणासोबत रिॲक्शन करतात, हे ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन आहे. ठीक आहे, काय हायड्रोजन,
म्हणजे बेसिकली हायड्रोजन अटॅच आहे टू अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. ठीक आहे, काय असतो टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटसोबत हे ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय करतात मोस्ट रिॲक्शन दाखवतात, म्हणजे व्हेरी रिॲक्टिव्ह असतात. ठीक आहे, म्हणजे आता इथे जर बघितलं तुम्हाला हे ग्रिग्नार्ड रिएजन्स आहेत बघा, जे अल्किल मॅग्नेशियम हलाइड्स आहेत आणि यांची रिॲक्शन आपल्याला काय म्हणते की इट कॅन बी रिॲक्टिव्ह विथ द हायड्रोजन अटॅच. ठीक आहे ना, म्हणजे कंपाऊंड जे जे असे कंपाऊंड्स आहेत ज्यांच्यामध्ये हायड्रोजन अटॅच आहे, म्हणजे CH3OH आहे, NH3 आहे, तर यांच्यासोबत हे काय करतात मोस्ट रिॲक्टिव्ह असतात, म्हणजे व्हेरी फास्ट रिॲक्शन दाखवतात, म्हणजे व्हेरी रिॲक्टिव्ह असतात. आता हे दोघं तुम्हाला दिसतात हे ग्रिग्नार्ड्स रिएजंट्स आहेत, दोघंच्या दोघं अल्किल मॅग्नेशियम ब्रोमाइड हलाइड आपण म्हणू शकतो. तर यांच्यामध्ये दोघांमध्ये दिसतं हायड्रोजन दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, यांच्यासोबत जी रिॲक्शन आहे बेसिकली ते काय फॉर्म करतात हायड्रोकार्बनला फॉर्म करतात. काय फॉर्म करतात हायड्रोकार्बन त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटतो. ठीक आहे, सो हे इफ आय गो थ्रू अँड वर्ड्स रिॲक्शन थ्रू. ठीक आहे, तर वर्ड्स रिॲक्शन पण इथे दिलेली दुसरी रिॲक्शन आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये समजतं की अल्किल हलाइड जो आहे, ठीक आहे, रिॲक्ट्स विथ मेटॅलिक सोडियम. ठीक आहे, जेव्हा अल्किल हलाइड हे मेटॅलिक सोडियमसोबत रिॲक्ट्स करतात, ड्राय इथर इथे पण आहे ॲज अ सॉल्वंट आहे अँड फॉर्म अ हायर. ठीक आहे, काय फॉर्म करतात हायर अल्किन्सला फॉर्म करतात, ज्यांच्यामध्ये कंटेनिंग डबल नंबर ऑफ कार्बन्स असतात. काय असतात डबल नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन अल्किल हलाइडमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतात डबल नंबर ऑफ कार्बन अल्किल हलाइड जे आहेत ते प्रेझेंट असतात. बरोबर आहे, म्हणजे जो बेसिक आपण म्हणतोय की जो अल्किल हलाइड आपण म्हणतोय काय करतोय रिॲक्शन करतोय कशासोबत मेटॅलिक सोडियमसोबत रिॲक्ट करतोय. ठीक आहे, कोणासोबत मेटॅलिक सोडियमसोबत इन अ ड्राय इथरसोबत. काय ड्राय इथरचा सॉल्वंट यूज केला अँड फॉर्म काय फॉर्म करतोय दॅट इज हायर अल्केन्स. ठीक आहे, हायर अल्केनला फॉर्म करतो ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जो हायर अल्केन्स आहे बेसिकली त्याच्यामध्ये काय असतो डबल नंबर ऑफ कार्बन्स ॲटम्स असतात प्रेझेंट इन अन अल्किल हलाइडमधले. दिस रिॲक्शन या रिॲक्शनला म्हटलं जातं वर्ड्स रिॲक्शन. याला काय म्हटलं जातं वर्ड्स रिॲक्शन. इथे दिसतोय तुम्हाला इथाइल ब्रोमाइडचा यूज केला बघा, ट्वाईस C2H5Br आहे. ठीक आहे, तर हा इथाइल ब्रोमाइड आहे. आता हा सोडियम आहे. ठीक आहे, ट्वाईस सोडियम म्हणजे अल्किल हलाइड रिॲक्ट्स विथ सोडियम आहे ना. ठीक आहे, कशा आहे सोडियमसोबत रिॲक्शन मेटॅलिक सोडियमसोबत रिॲक्शन दाखवतोय, म्हणजे ट्वाईस Na आहे. ठीक आहे, ट्वाईस Na आहे, दॅट इज ड्राय इथर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, ड्राय इथरची आपण रिॲक्शन घेतोय सॉल्वंटचा यूज करतोय, सो इट कॅन बी फॉर्म ब्युटेन. ठीक आहे, काय बनवतो बघा CH3 CH2 CH2 CH3 हा ब्युटेन बनवतो आणि ट्वाईस सोडियम ब्रोमाइडला वेगळं करताना तुम्हाला दिसतो तो. बरोबर आहे, तर हा ब्युटेनला फॉर्म करतोय, म्हणजे बेसिकली जो फॉर्म होणारा काय अल्किल हलाइड म्हणजे दॅट इज हायर अल्किन्सला फॉर्म करतो. काय करतो हायर अल्किन्सला इथे फॉर्म करताना तुम्हाला दिसतच. ठीक आहे, सो इफ वी गो फॉरवर्ड वी कॅन अंडरस्टँड द रिॲक्शन ऑफ. ठीक आहे, आपल्याला समजते ही जी रिॲक्शन आहे बेसिक रिॲक्शन म्हणजे बघा दॅट इज रिॲक्शन ऑफ हॅलो एरिन्स. ठीक आहे, हॅलो एरिन्सची रिॲक्शन. आता ही जी हॅलो एरिन्सची रिॲक्शन आहे विथ मेटल्स पहिले बघू आपण. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय बघू दॅट इज हॅलो एरिन्सची जी रिॲक्शन आहे बेसिकली मेटलसोबत कशी होते. ठीक आहे, की ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये एरिल हलाइड आहे. काय एरिल हलाइड बघा, हा एरिल ब्रोमाइड तुम्हाला दिसतोय. ठीक आहे इथे, तर एरिल हलाइड विथ अल्किल हलाइड. ठीक आहे, रिॲक्शन काय तुमची एरिल हलाइडची रिॲक्शन रिॲक्ट्स विथ द अल्किल हलाइड. ठीक आहे, अल्किल हलाइड सो दॅट अँड सोडियम मेटल. ठीक आहे, बघा इथे हा अल्किल हलाइड घेतला, एरिल हलाइड घेतला आणि हा सोडियम आहे बघा. ठीक आहे, सोडियम मेटल आहे इन ड्राय इथर. ठीक आहे, ड्राय इथरचा पण यूज केला गेला. ठीक आहे, ड्राय इथरचा पण यूज केला. मग बघा की इट इन ड्राय इथर टू गिव्ज अ सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड देतो, म्हणजे हा टोल्यून जो दिसतोय तुम्हाला तो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. कुठला आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड इज नोन ॲज अ वर्ड्स फिटिंग रिॲक्शन. या रिॲक्शनला म्हटलं जातं तुमचं वर्ड्स फिटिंग रिॲक्शन. म्हणजे नीट बघा जी रिॲक्शन आहे आपली ज्याच्यामध्ये एरिल हलाइड आहे. ठीक आहे, हा एरिल हलाइड आहे, अल्किल हलाइड आहे, अल्किल हलाइड अँड सोडियमचा मेटल आहे हा दिसतो ट्वाईस प्रोडक्ट अँड इन द ड्राय इथर. ठीक आहे, ड्राय इथरचा यूज केला गेला. आपण काय करत होतो पहिले सॉल्वंट यूज करत होतो, आता हा ड्राय इथर आपल्याला इथे भेटतोय. ठीक आहे, म्हणजे याच्यापासून सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड आपल्याला प्रोडक्ट म्हणून भेटतोय. ट्वाईस NaBr इथे फॉर्म होताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे, तर हा ब्रोमोबेन्झिन होता बेसिकली. सो इन केस बघा इन केस एखाद्या केसमध्ये जर एरिल हलाइड. ठीक आहे, बघा जर एरिल हलाइड आहे ओनली. ठीक आहे, इन केस जर ओनली एरिल हलाइड टेक पार्ट. ठीक आहे, फक्त एरिल हलाइड हा बघा इथे डबल यूज झाला होता ना, ब्रोमिन पण होता म्हणजे अल्किल हलाइड अँड एरिल हलाइडचा पण यूज केला, पण फक्त जर एरिल हलाइडच असेल. ठीक आहे, हा जर क्लोरोबेन्झिन आहे आपल्याकडे. ठीक आहे,
सो जर ओनली एरियल हॅलाइड टेक पार्ट इन द रिॲक्शन, द प्रोडक्ट जो फॉर्म होतो तो बायफिल फॉर्म होतो. ठीक आहे. अँड अ रिॲक्शन इज नोन ॲज अन अ फिटिंग रिॲक्शन. काय म्हटलं जातं त्याला? फिटिंग रिॲक्शन म्हटलं जातं. आता इथे दिसतोय तर हा फक्त तुम्हाला क्लोरोबेन्झिन दिसत होता. ठीक आहे. क्लोरोबेन्झिन सोबत मेटल होता सोडियमचा. ठीक आहे. ड्राय इथरचा यूज केला तर हा बायफिल देतोय. बघा काय देतोय? हा बायफिलची रिॲक्शन इथे ऑब्झर्व करायला आपल्याला देतोय. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर जर समजल्या असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. ठीक आहे. Thank you for watching this video.